बघा, गणितामध्ये काय दिले रे? दसादसे 6 दराने 4,000 रुपयेचे किती रुपये व्याज होतंय? 960 रुपये सरळ व्याज येण्यास जितकी वर्ष लागतात. म्हणजे आता इथं बघा तुम्हाला हे गणित ना 2 भागामध्ये आहे. एकदम दोन्ही भागांचा विचार करू नका. तर लक्षात ठेवायचं इथं काय दिलंय बघा रे? 6 दरानं 4,000 रुपयेचे 960 रुपये सरळ व्याज. काहीतरी वर्षात येतंय. ती वर्ष मला माहीत नाही. म्हणजे मला माहीत काय नाही सांगा रे? एन माहीत नाही. एन म्हणजे काय? वर्ष. ठीक आहे. एन माहित नाही. काय दिलंय? तर आर दिलाय किती आहे तो 6. त्यानंतर पी दिलंय किती आहे ते 4,000 आणि काय दिलंय आपल्याला सांगा? आणि काय दिलंय? तर व्याज दिलंय. म्हणजे डायरेक्ट आपल्याला इंटरेस्ट त्याला आय म्हटलं जातं. व्याज दिलंय. वाटल्यास आपण इथं लिहूया व्याज बरोबर किती दिलंय? 960 रुपये. बघा गणितामध्ये काय आपल्याला आहे आणि हे सरळ व्याज आहे. मग आता सरळ व्याजाचं सूत्र काय असतं रे? व्याज बरोबर काय येणार पी एन आर भागिले 100. मी बघा बऱ्याच वेळा सांगत असतोय इथलं एन आहे ते वर्षामध्ये असेल तर इथं काय घ्यायची गरज नाही, परंतु एन जर महिन्यामध्ये असेल तर इथं तुम्हाला गुणिले 12 करायचं आहे, छेदामध्ये गुणिले 12. आता बघा पी ची किंमत, आय ची किंमत किती दिली आहे रे? 960 रुपये. पी ची किंमत किती आहे? 4,000 रुपये गुणिले एन ची किंमत माहित नाही. आर ची किंमत किती? 6 भागिले किती येणार? 100. आता बघा हे 100 भागिले इकडे गेल्यानंतर काय होणार? गुणिले. म्हणजे आपल्याला काय मिळेल? 960 गुणिले 100 म्हणजे डायरेक्ट ह्याच्यावरती 2 शून्य देऊन टाकतो. 100 न गुणलं म्हटल्यानंतर काय होणार? 960 गुणिले 100 म्हणजेच काय ना 96,000. बरोबर काय येणार? तर इकडं काय आहे? 4,000 गुणिले n गुणिले 6. आता बघा हे 4,000 गुणिले इकडे नंतर भागिले होणार आणि हे पण गुणिले इकडे नंतर काय ना भागिले. n बरोबर काय मिळेल आपल्याला? n बरोबर 96,000 भागिले किती येणार? 4,000 गुणिले 6. मग आता काय होणार? 1 2 3 शून्य 1 2 3 शून्य गेल्या. आता बघा जर तुम्हाला साइन चोक 24 चा पाडा येत असेल तर काय प्रश्नच मिटला. 24 चोक 96 बरोबर आहे. म्हणजे इथं 96 भागिले किती येणार? 24. 24 चोक 96 म्हणजे n ची किंमत किती झाली रे? 4 वर्ष. हे काय झाली आपली वर्ष झाली. जितक्या वर्षे लागतील ती जितकी वर्ष म्हणजे कोण आहे आता? 4 वर्ष. तितक्या वर्षात, आता तितक्या वर्षात म्हणजे काय घ्यायचं रे? n बरोबर किती घ्यायचं? 4च. तितक्या वर्षात किती रुपयाचं? 2,000 रुपयाचं. किती दरानं? 10% दरानं व्याज काढायला सांगितलंय. म्हणजे n बरोबर किती झाला आपला? 4 वर्ष. आर बरोबर काय झाला? 10%. बघा म्हणजे आता मी दुसरा भाग वाचला. पहिल्यांदा आपण पहिलाच भाग वाचला, त्याचा वापर केला, त्याच्यापासून काय काढायचं होतं ते काढलं, एन काढला. त्या एन ची किंमत आता आपण परत वापरायला घेतली आणि आर बरोबर 10 आहे आणि पी बरोबर किती दिलाय रे? 2,000 रुपये. आणि मग तुम्हाला काढाय काय सांगितलंय? व्याज किती होईल म्हणून सांगितलंय. आता सोपं आहे. व्याज बरोबर काय येतं? व्याज बरोबर सूत्र काय येतं? सरळ व्याजच आहे. सरळ व्याज बरोबर काय? पी एन आर भागिले 100. मग आता पी ची किंमत किती आहे? 2,000. आता 4,000 नाही, आता किती? 2,000. कारण का तितक्याच वर्षात किती रुपयांचं? 2,000 रुपयांचं. किती दरानं? 10 दरानं. म्हणजे बघा इथं दोन वेगवेगळे दर आहेत. पहिला दर 6 आहे, त्यावेळी मुद्दल किती आहे? 4,000. त्यावेळी व्याज किती मिळालं? 960. त्यावेळी वर्ष किती आली? 4. तीच 4 वर्ष वापरायचे आहेत. किती रुपयांचं? 2,000 रुपयाचं. किती दरानं? 10 दरानं आपल्याला व्याज काढायचं आहे. म्हटल्यानंतर काय येणार? n बरोबर 4 गुणिले व्याजाचा दर 10 आहे भागिले काय येणार? 100. 2 शून्य इथल्या, 2 शून्य इथल्या गेल्या. किती होणार रे? 20 गुणिले 40 म्हणजे 4 दुनी 8. 800 रुपये. व्याज किती मिळेल आपल्याला? 800 रुपये. लक्षात आलं का? या पद्धतीनं हे म्हणजे साधं सोपं गणित होतं. मी आता दुसरं एक गणित घेतोय. बघा गणितामध्ये पहिल्यांदा आपण गणित काय आहे ते इथं बघूया आणि मग त्यानुसार सोडवायचा प्रयत्न करूया. बघा दसादसे लक्ष द्या पहिल्यांदा. काही दराने बघा काय सांगितलंय? दसादसे काही दराने 4 वर्षाचे व्याज. आता ते सरळ व्याज आहे, पाहिजे तरी पण सरळ लिहूया इथं. सरळ व्याज 4 वर्षाचे सरळ व्याज 600 रुपये आहे.
किती रुपये? 600 रुपये आहे. बघा, त्याच्यानंतर त्या रकमेचे 2 वर्षाचे, त्या रकमेचे 2 वर्षाचे 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 चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज 312 रुपये आहे. किती आहे? 312 रुपये आहे. तर तर शेकडा दर किती? काय विचारलंय बघा, शेकडा दर किती? आता बघा, इथे एक महत्वाचा मुद्दा आहे. काय आपल्याला दिलंय रे? 4 वर्षाचं काहीतरी दर आहे. दर मला माहित नाही, तो दरच आपल्याला काढायचा आहे. तर काहीतरी दरानं 4 वर्षाचं सरळ व्याज किती रुपये झालंय? 600 रुपये. याच्यावरून एक गोष्ट कळेल आपल्याला. सरळ व्याज कसं असतं रे? सरळ व्याज कसं असते? दरवर्षी समान. दरवर्षी कसं असते? समान असते. चक्रवाढ व्याज मात्र समान नसते. कसं असते सांगा? पहिल्या वर्षी जसं सरळ व्याज असते तसंच चक्रवाढ असते. बरोबर आहे? दुसऱ्या वर्षी काय होतंय रे? पहिल्यांदा सरळ व्याज आहे तेवढंच मिळतंय आणि त्या व्याजावरती परत व्याज काढलं जाते. व्याजावरती व्याज काढलं जाते आणि ते त्याच्यामध्ये काय होते? मिक्स केलं जाते. उदाहरणार्थ पाहिजे तर आपण इथं पाठीमागं बघू. थोडंसं पाठीमागं जाऊ. म्हणजे आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील. जे आपण म्हणायचं आहे किंवा सांगायचं आहे ते इथं बघा. हा, इथं बघा काय दिसतंय आपल्याला? पहिल्या वर्षाचं सरळ व्याज किती आहे रे? 100 रुपये. दुसऱ्या वर्षाचं किती आहे? 100 रुपये. तिसऱ्या वर्षाचं किती आहे? 100 रुपये. चौथं वर्ष असतं तरी किती आलं असतं? 100च. किती आलं असतं? 100च. म्हणजे बघा, सरळ व्याजामध्ये बदल होत नाही. दरवर्षी तेवढंच येत राहतंय. मग आता बघा, तुम्हाला 4 वर्षाचं किती देऊन ठेवलंय रे? 600 रुपये देऊन ठेवलंय. है ना? आपल्या गणितामध्ये काय सांगितलंय? 4 वर्षाचं 600 रुपये व्याज. मग मला सांगा, एका वर्षाचं किती रुपये असणार आहे? 150 रुपये. किती रुपये असणार आहे? 150 रुपये. 15 चोक 60. लक्षात येते का? पहिल्या वर्षी 150 रुपये, दुसऱ्या वर्षी 150 रुपये, तिसऱ्या वर्षी 150 रुपये, चौथ्या वर्षी 150 रुपये. असे टोटल 4 वर्षाचं सरळ व्याज किती झालं? 600 रुपये. लक्षात येते का? परंतु चक्रवाढ व्याज मात्र तसं होत नाही. बघा, इथं चक्रवाढ व्याज काय दिसतंय तुम्हाला? पहिल्या वर्षी 100 रुपये आहे तसं आहे. दुसऱ्या वर्षी पण सरळ व्याज 100 रुपये आहे तसं. परंतु ह्या व्याजावरती व्याज किती वाढलं? 10 रुपये वाढलं. असं टोटल व्याज किती झालं तुमचं? 110 रुपये. डोक्यात येते का? मग हे जर आपण इथं विचारात घेतलं, तर आपल्याला त्याच गोष्टीचा काय करायचा आहे? वापर करायचा आहे. म्हणजे टोटल दुसऱ्या वर्षीचं एकूण व्याज किती होणार आहे सांगा रे? 310, सॉरी, इथं आपण जर बघितलं तर हे 100 आणि हे 110, असं टोटल किती होणार आहे? 210 रुपये. आपण 3 वर्षाचं काढलंय. आपण जर 2 वर्षावरतीच थांबलो, किती वर्षावरती? 2 वर्षावरती थांबलं तर टोटल व्याज किती असणार आहे? 210 रुपये. ह्याच्यामध्ये बघा 10 रुपये एक्स्ट्राच आहेत. कुठलं आलं ते? व्याजावरचं व्याज आहे. उरलेलं मात्र 100 अधिक 100 किती आहे? 200च आहे. इथं आहे का 200? हे 10 रुपये एक्स्ट्रा कुठून आलेलं आहे? 100 रुपये हे जे व्याज होतं त्या व्याजावरती परत व्याज आकारणी झालेली आहे. मग आता बघा, आपल्या गणितामध्ये आपण येऊया. इथं बघा, पहिल्यांदा काय सांगितलं आपल्याला सांगा? 4 वर्षाचे सरळ व्याज किती आहे? 600 रुपये. मग मला सांगा, सरळ व्याजाचा जर विचार केला, सरळ व्याज, सरळ व्याजाचा विचार केला, पहिल्या वर्षी किती असणार आहे रे? पहिल्या वर्षी किती व्याज असणार आहे? 150 रुपये. दुसऱ्या वर्षी सरळ व्याजच विचारात घेतोय आपण, किती येणार? 150च. तिसऱ्या वर्षी किती येणार? 150 रुपये. चौथ्या वर्षी चौथ्या वर्षी किती येणार? 150 रुपये. असं तुमचं टोटल 4 वर्षाचं व्याज किती आहे रे? 600 रुपये. असं टोटल तुमचं 6 वर्षाचं व्याज किती आहे? 600 रुपये दिलेलं आहे. आता इथं पुढे काय म्हटलंय बघा, त्याच रकमेचे 2 वर्षाचे, किती? 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आहे? 312. मग आता मला सांगा, चक्रवाढ व्याज जर ह्याच्यावरती चढवायला चालू केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं सा? चक्रवाढ कसं झालं असतं रे? पहिल्या वर्षी जसं 150 होतं तसंच 150, बरोबर आहे? दुसऱ्या वर्षी मात्र काय होईल रे? दुसऱ्या वर्षी पहिल्यांदा हे 150 येईल आणि ह्या 150 रुपयावरच काय असेल ते व्याज.
ठीक आहे. आता बघा ते काय असेल ते व्याज मला काय माहित नाही. परंतु 2 वर्षाचे बघा इथं काहीतरी रक्कम असणार आहे. ह्याची काहीतरी बेरीज येणार आहे. परंतु ह्या 150 आणि ह्यांची बेरीज त्यांनी आपल्याला किती देऊन ठेवली आहे? ₹312. डोक्यात येते का बघा? 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आहे? ₹312 आहे. आता बघा इथं 150 आहे, इथं 150 आहे म्हणजे इथं किती रुपये राहणार आहे? ₹12 राहणार आहे. कारण 150 किती झाले? 300. म्हणजे बघा दुसऱ्या वर्षाचं व्याज किती असणार आहे सांगा? 150 अधिक 12 किती रुपये असणार आहे? ₹162. असं टोटल व्याज तुमचं किती होणार आहे? 162 अधिक 150 किती रुपये येणार? 312. पहिल्यांदा ही गोष्ट डोक्यात आली का बघा? ही डोक्यात आली गोष्ट? म्हणजे बघा आता तुम्हाला काय ह्याच्यावरून दिसून येतंय? हे ₹12 जे व्याज आहे, बघा मी काय म्हणतोय? हे ₹12 जे व्याज आहे ते किती रुपयेवरती आकारलं रे? ₹150 वरती आकारलं. डोक्यात घ्या मी काय म्हणालोय. मग आता तुम्हाला काढाय काय सांगितलंय रे? शेकडा दर काढायला सांगितलाय. मला सांगा व्याज किती रुपये आहे? ₹150 व्याजावरती किती रुपये व्याज? ₹12. तर ₹100 व्याजावरती किती रुपये व्याज असणार आहे? दर तुमचा तयार होईल. किती होणार? 100 भागिले 150 गुणिले 12. इथली शून्य गेली, इथली शून्य गेली. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 3 एके 3, 3 चौक 12, 4 दुनी 8%. झालं बघा व्याज. डोक्यात येते का? काय कंडिशन्स आहेत? पहिल्यांदा ह्या गोष्टी समजायला घ्या. सरळ व्याज कसं असतं? दरवर्षी तेवढंच येणार आहे. चक्रवाढ व्याज व्याज मात्र कसं होतंय? पहिल्या वर्षी जसं सरळ व्याज असते, तसं चक्रवाढ व्याज असते. म्हणजे इथं ₹150 बघा, पहिल्या वर्षी इथं पण ₹150 आहे, इथं पण किती आहे? ₹150. दुसऱ्या वर्षी बघा, इथं 150 आहे, इथं पण हे 150 आहेच. परंतु ह्या ₹150 वरती हे ₹12 एक्स्ट्राचं व्याज बसलंय. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो रे? व्याजावरचं व्याज. मग ₹150 वरती किती रुपये व्याज बसले? ₹12. मग ₹100 वरती किती? कारण का शेकडा काढायला सांगितलं आपल्याला. शेकडा दर काढायला सांगितलं म्हणजे काय घ्यायला पाहिजे? 100. म्हणून त्रैराशिक काय म्हणलं? ₹150 वरती ₹12 व्याज, तर ₹100 वरती किती? तर ते किती रुपये आलं? ₹8 म्हणजेच काय? 8%. असं आपल्याला काय मिळतं? हे गणित बघायला मिळतं. लक्षात आलंय का बघा पहिल्यांदा गणित? काय नेमका गणितामध्ये विचारल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. तर बघा या पद्धतीनं तुम्ही हे गणित सोडवू शकता. आता बघा याचा वापर कुठं होतोय? तो आपल्याला काय करायचा आहे? म्हणजेच पुढल्या गोष्टींमध्ये बघायचा आहे. पहिल्यांदा हे गणित घेऊन टाका.